आक्रमक पाहायला मिळतात। कालपासूनच विरोधक आक्रमक दिसत होते। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता जर आपण दृश्य बघितली तर सत्ताधाऱ्यांच्या फलका पुढे आता विरोधक आलेले आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यशोमती ठाकूर असतील, सतेज पाटील असतील, त्यांनी आता ही जागा काबीज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिंदे गटाचे आमदार मागे आहेत आणि दुसरीकडे विरोधक समोर आलेले आहेत। विरोधक त्यांचे आता मुद्दे मांडणार आहेत। काल देखील आपण जर बघितलं असेल तर विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर होते आणि आजचं आता आपण चित्र बघतोय की मागच्या साईडला सत्ताधारी जे आहेत ते विरोधकाला घेरण्याचा प्रयत्न करतायत। तर त्यांच्या पुढे आता विरोधक आलेले आहेत आणि बेरोजगारीचा विषय असेल, त्याचसोबत महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, सरकार वसुलीत असल्याचं इथे पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आपण जर इथे बघितलं असेल प्रज्ञा सचिन अहिर यांनी इथे गाजर घेऊन आलेले आहेत आणि सत्ताधारी आमदार भरत गोगावले यांना गाजर देण्याचा इथे प्रयत्न केला जातोय। जितेंद्र आव्हाड त्यांना गाजर देताना आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या विधान भवनात पायऱ्यावरील ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। आता विरोधकांचं प्रज्ञा आंदोलन जे आहे ते सुरू होत आहे। आज देखील त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी फलक घेऊन आलेले आहेत। अबकी बार महाराष्ट्रातील उद्योग सीमापार असं म्हटलंय। त्याचसोबत इथे या ठिकाणी शिवसेनेचे आमदार असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून अभ्युदयनगर पुनर्विकासाचं काय झालं असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, उद्योगाचा मुद्दा असेल, यावरून विरोधक आपल्याला आक्रमक झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। हे अधिवेशन पावसाळी असलं तर हे अधिवेशन वादळी ठरेल हे पहिल्या दिवसापासूनच सांगितलं जातं। तशीच चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात। कारण सगळ्यांसाठीच हे अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे। कारण हे अधिवेशन झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सगळ्यांना सामोरं जायचं आहे आणि याचमुळे जनतेमध्ये एक चांगला मेसेज जावा। विरोधक किती आक्रमक होते तर दुसरीकडे सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या बाजूने आहे असा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे अर्थातच आता विरोधकांचं आंदोलन प्रज्ञा सुरू झालेलं आहे। विरोधक या ठिकाणी घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतो। कारण काल सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चॉकलेट देतात, आज विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांना गाजर देतात। एक वेगळं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या अधिवेशनाच्या निमित्तानं पाहायला मिळतंय। विरोधक आज जे आंदोलन करतायत सुशांत पायऱ्यांवरती, त्यामागे नेमकं काय त्यांची भूमिका आहे, म्हणजे अजेंडा काय आजच्या आंदोलनाचा, कोणकोणते मुद्दे मांडतायत? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर विरोधकांच्या हातात जे फलक दिसतात त्यामध्ये शेतकरी कसा महाराष्ट्रात कर्जबाजारी झालाय, शेतकऱ्याची कशी उपासमार होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याचसोबत महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे आहेत ते इतर राज्यात पळवले जात आहेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात होता आणि आता तोच आरोप आता विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यावर करताना पाहायला मिळत आहे। विरोधकांनी हातात गाजर घेतलेला आहे। हे सरकार लोकांना फक्त गाजर दाखवतं, प्रत्यक्षात काही करत नाही हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे। त्यासोबत आपण जर बघितलं असेल तर अर्थसंकल्प होण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीसाठी आपण जर पाहिलं असेल तर काल कुठेतरी आरोप केला होता, काँग्रेसच्या आमदारांनी आरोप केला होता, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आरोप केला होता की मंत्र्यांच्या बाहेर, मंत्र्यांच्या दालनाबाहेर सुरुवात आहे टक्केवारीचा। अनेक दलाल जे आहेत ते मंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि एखादी फाईल जर आपल्याला मंजूर करून घ्यायची असेल तर त्यासाठी 40% जे आहे ती दलाली दिली जाते आणि